तर स्मरणशक्तीच्या जोरावर विद्यार्थी परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। मात्र पेपर फुटीसाठी स्मरणशक्ती वापरणाऱ्या प्राध्यापकांविरोधात पुरावे गोळा कसे करायचे असा प्रश्न सीबीआयला सतावतोय। आम्ही गोष्ट करतोय पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापिका मनीषा मांढरेंची। स्मरणशक्तीच्या जोरावर त्यांनी गेस्ट पेपरचे बहुतांश प्रश्न तोंडपाठ केले होते अशी माहिती समोर येते। नेमकं हे गौड बंगाल आहे तरी काय, बघूया। मनीषा मांढरे नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं अटक केलेल्या प्राध्यापकांमध्ये पुण्यातील मनीषा मांढरेचा समावेश आहे। मात्र पेपर फुटी प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआय समोर एक मोठी अडचण निर्माण झाली आहे। ती म्हणजे मनीषा मांढरेंविरोधात सबळ पुरावे गोळा करण्याची। मॅडमची स्मरणशक्ती एवढी जबरदस्त आहे की प्रश्नपत्रिकेतले बहुतांश प्रश्न तोंडपाठ केले होते। प्राध्यापक शिवराज मोटेगावकर आणि पी.व्ही. कुलकर्णी यांनी नीटचा पेपर फोडल्याचे ठोस पुरावे सीबीआयला मिळाले। मात्र प्राध्यापिका मनीषा मांढरे यांची पेपर फोडण्याची पद्धत निराळी होती। 25 वर्ष एकच बायोलॉजी हा विषय शिकवल्यामुळं त्यांनी नीटची प्रश्नपत्रिका अक्षरशः पाठ केली। त्यानंतर ते प्रश्न लिहून काढले आणि त्यांचा बाजार मांडला। सीबीआय आता या अंगाने तपास करते। मनीषा मांढरे यांच्या विरोधात लिखित स्वरूपातील किंवा डिजिटल स्वरूपातील एक तरी पुरावा सापडतो का, यासाठी सीबीआयचे अधिकारी कामाला लागलेत। मनीषा मांढरे पुण्यातल्या मॉडर्न कॉलेजमध्ये 25 वर्षांपासून बॉटनी म्हणजेच वनस्पतीशास्त्र शिकवतात। नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं नीट यूजी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी तसंच पडताळणीसाठी मनीषा मांढरे यांची विषय तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती। गेल्या 6 ते 7 वर्षांपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीसाठी त्या काम करतायत। त्यामुळे 3 मे रोजी झालेली परीक्षा होण्याआधी प्रश्नपत्रिका मिळवणं मनीषा मांढरेंसाठी काही मोठी गोष्ट नव्हती। दरम्यान पुण्यातील मॉडर्न कॉलेजनं मनीषा मांढरे यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतलाय। पेपर फुटीमध्ये प्रश्न फोडणारी मनीषा मांढरे ही प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना एजंट सारखं काम करून यांच्या सगळ्यामध्ये पैसे जमा करणारी मनीषा वाघमारे या दोघीही पुण्यातील एकाच इमारतीमध्ये राहत होत्या। सीबीआयचं तपास पथक या दोघींना घेऊन पुण्यात गेलेलं आहे। पुण्यामध्ये या दोघींना एकत्र समोरासमोर बसवून यांची चौकशी केली जाऊ शकते। त्यासह पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे अशा प्रकारचा गुन्हा घडला त्याबाबतचे महत्त्वाचे तपशील आणि धागेदोरे सीबीआयच्या हाती लागू शकतात। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या तपासादरम्यान सीबीआय अधिकाऱ्यांच्या एक गोष्ट निदर्शनास आली आहे। ती म्हणजे एनटीएशी संबंधित काही व्यक्ती आणि विशिष्ट कोचिंग क्लासेसचं असलेलं साटलोटं। असा संशय उपस्थित करण्यामागचं कारण म्हणजे ज्यांच्यावर नीटची प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी होती त्याच मंडळींचे कोचिंग क्लासेसशी असलेले संबंध उजेडात आले आहेत। रिकॉर्ड करने के पश्चात हम सब लोगों ने डिस्कशन किया कि ये नीट का जो पेपर है वो लीक होने के अंदेशा लग रहा है, तो इसकी जो है वो जानकारी प्रशासन को दी जाए। फिर हमने इसकी जानकारी प्रशासन को देर रात दी थी और उसकी कार्रवाई करते हुए फिर हमने एनटीए तक हम पहुँचे। एनटीए को हमने मेल किए, सीबीआई को मेल किए और हमने एजुकेशन मिनिस्ट्री को मेल किए। और मैं इन सभी एजेंसीज़ का धन्यवाद करना चाहूँगा जिन्होंने बहुत जल्दी क्विक रिस्पॉन्स के साथ इन सभी ने कार्रवाई करी और इसमें जो भी लोग लिप्त थे उन लोगों को जो है वो देश और दुनिया के सामने वो लेके आए। एनटीए मध्ये विषय तज्ज्ञ म्हणून प्राध्यापकांची नियुक्ती नेमकी कशी केली जाते, या प्राध्यापकांना एनटीए मध्ये नेमण्याची प्रक्रिया काय असते, एनटीए कडून परीक्षा पेपर प्रत्यक्ष बाहेर येण्यापूर्वी त्याचा ऍक्सेस कुणाकुणाला मिळालेला असतो, या आणि अशा अनेक प्रश्नांविषयी सीबीआय सखोल अभ्यास करून तपास करणार असल्याचं कळतंय। कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये कुंपणच शेत खात होतं हे स्पष्ट झालंय। सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली।